अखेर शरद पवारांनी गेम फिरवला. एका रात्रीत सगळी गणितं पलटी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात मोठा भूकंप झाला आहे. साहेबांनी असा डाव टाकला की ज्याने देशातील सर्वात मोठा पक्ष भाजप देखील हैराण झाला आहे. अजितदादा गेले, ज्यामुळे महाराष्ट्र दुःखात होता. पण अचानक सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या. भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत महायुतीत त्यांनी राहण्याचा निर्णय घेतला खरा, पण पडद्यामागे जे सुरू होतं त्याची कल्पना कोणालाच आली नाही. एका रात्रीत सगळा खेळच पलटला. जेव्हा मुंबईमध्ये शपथविधीनंतर खाते वाटप झालं, सुनेत्रा वहिनींनी पदभार स्वीकारून कामाला सुरुवातही केली होती. तेव्हा कोणाचंही लक्ष नसलेल्या बारामतीमधून 84 वर्षाच्या त्या महायोद्ध्याने या राजकारणाची दिशा पलटवून टाकली. सर्वांना माहिती होतं की सुनेत्रा वहिनींनी शपथ घेताना साहेबांना अंधारात ठेवलं. स्वतः साहेबांनीही मान्य केलं होतं. पण पवार साहेबांच्या मनात काय असतं जे कोणालाही दिसत नाही, आणि जे दिसतं ते त्यांच्या मनात नसतं, हे त्यांच्याविषयी बोललं जातं. आणि अखेर त्यांनी ते खरं करून दाखवलं. महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असणारे शरद पवार यांनी जो डाव टाकलाय, जो इतिहासातील सगळ्यात मोठा डाव असू शकतो. मग अचानक काल रात्री असं काय झालं की ज्याने राजकारणाची सगळी समीकरणं उलथून पाडली आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात का भूकंप झाला आहे? का भाजप पक्ष हैराण झाला आहे? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एका रात्रीत सर्व डावपेच पालटले. काल संपूर्ण महाराष्ट्र अशा एका ऐतिहासिक आणि अनपेक्षित घटनेचा साक्षीदार ठरला, ज्याने राजकीय तज्ज्ञांचे सर्व अंदाज सपशेल फोल ठरवले. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनी पवार यांचा झालेला शपथविधी. राजभवनावर कॅमेऱ्यांचा लखलखाट आणि टाळ्यांचा गडगडाट सुरू असतानाच नेपथ्यामागे एक असा खेळ मांडला गेला ज्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गणितांना सुरुंग लावला. अजितदादांनी आपल्या हयातीत अनेकदा सुतोवाच केले होते की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येतील. विलिनीकरणाची प्रक्रिया जवळजवळ 80% पूर्ण झाली होती असे सांगितले जाते. मग वादांच्या पश्चात हा तयार प्लॅन कोणी आणि कशासाठी गुंडाळून ठेवला? असे बोलले जात आहे की जर दोन्ही पक्ष एक झाले असते तर पक्षातल्या काही नेत्यांच्या किंग मेकर असण्याच्या महत्त्वाचा अंत झाला असता. आपली राजकीय गाडी टिकवण्यासाठी सुनेत्रा वहिनींचे नाव पुढे करून विलिनीकरणाच्या प्रक्रियेला पूर्णविराम देण्याचे कठोर पाऊल या चौकडीने उचलले का, हा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्राला सतावत असतानाच अचानक शरद पवारांनी आपली पहिली चाल रचली. नेहमी शांत राहणारे शरद पवार यावेळी इतके आक्रमक का झाले? आणि त्यांच्या त्या एका पत्रकार परिषदेने शपथविधीचा आनंद कसा हिरावून घेतला ते पहा. शरद पवारांना भारतीय राजकारणातील महाचाणक्य मानले जाते. जेव्हा शपथविधीचा सोहळा टीव्हीवर प्रसारित होत होता तेव्हा साहेब पूर्णपणे शांत होते. परंतु त्यांची ही शांतता म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीचा सन्नाटा होता. त्यांनी तातडीने माध्यमांना आमंत्रित केले आणि अत्यंत संयमित शब्दात असा एक बॉम्ब टाकला की सत्तेच्या इमारतीला तडे गेले. मला या शपथविधीबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. शपथविधीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे म्हणून त्यांनी जगासमोर आणले की सुनेत्रा वहिनींना पुढे करून जे निर्णय घेतले गेले त्यामध्ये कुटुंबातील प्रमुखांना अंधारात ठेवले गेले होते. पवारांच्या या एका विधानाने जनतेमध्ये अशी भावना निर्माण झाली की एका ज्येष्ठ नेत्याला त्यांच्या उतार वयात डावलले जात आहे. आता खरा खेळ इथूनच प्रारंभ होणार होता. साहेबांनी त्यांच्या 15 मिनिटांच्या संवादातून जी नाराजी व्यक्त केली होती त्यामागे एक गूढ होते. सुनेत्रा वहिनी मुंबईला रवाना झाल्या होत्या. तिथे त्यांचा सायंकाळी 5 वाजता शपथविधी पार पडला, जो सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. राष्ट्रवादी अजितदादांचे जे पाठीराखे होते त्यांना खूप समाधान वाटले की सुनेत्रा वहिनींनी खरोखर जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनी सिद्ध केले की राष्ट्रवादी ही दादांशिवायही समर्थ आहे. दादांचा वारसा पुढे नेण्यासाठी हे सर्व वरवर पाहता सुरळीत दिसत होते. सर्वांना वाटत होते की आता सर्व काही सुरळीत होईल. दादांचे जेवढे वजन होते तेवढेच स्थान आता सुनेत्रा वहिनींचे देखील राहणार आहे. आणि भाजपला सुद्धा राष्ट्रवादीचे ऐकावे लागेल, कारण राष्ट्रवादीकडे मोठे संख्याबळ आहे. आमदारांची संख्या असल्यामुळे राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपला अनिवार्य आहेच. आणि पूर्वी ज्या चर्चा सुरू होत्या की शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र होणार आहेत, अशा प्रकारची एक चर्चा संपूर्ण पक्षामध्ये सुरू होती. तर ज्यावेळी अजितदादांची ती दुर्दैवी घटना घडली होती तेव्हा काही शरद पवार गटाचे जे काही नेते आणि खासदार आहेत ते म्हणत होते की आता दादांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल की हे दोन्ही पक्ष एकत्र यावेत. परंतु तसे घडले नाही. उलट राष्ट्रवादी अजितदादा गटातील काही प्रमुख नेत्यांनी बैठका घेतल्या आणि त्यामधून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला गेला आणि मुख्यमंत्र्यांनी जर तुमची तयारी असेल तर आमचीही हरकत नाही असे सांगून या प्रकरणाचा स्फोट केला आणि त्यानंतर सुनेत्रा वहिनी यांनी शपथ घेतली. आता सुनेत्रा वहिनी यांनी शपथ घेतली खरी, पण त्याचवेळी एक निराळीच हालचाल तिथे घडत होती. ती घडामोड कोणालाच उमजली नाही ना कोणाच्या लक्षात आली, कारण सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागलेले होते. तिकडे सर्व शपथविधी आणि कोणते खाते कोणाला मिळणार, कामांचे नियोजन काय असेल याकडे सर्वांचे लक्ष होते. पण खरा गेम दुसरीकडेच चालू होता आणि जी माहिती खरोखर कोणालाच नव्हती, शक्यता काहीतरी वेगळ्याच वाटत होत्या. समोर जे दिसत होते ते वेगळेच होते, पण राजकारणात जे समोर दाखवले जाते ते बऱ्याच वेळा सत्य नसते आणि खऱ्या गोष्टी बऱ्याचदा निकाल लागल्यावरच समोर येतात. आणि तसेच झाले, कारण राजकारणात अनेकदा करायचे काहीतरी वेगळेच असते आणि भासवले वेगळेच जाते, हे आजवर महाराष्ट्राने अनुभवले आहे. आता शरद पवारांनी इकडे नाराजी प्रकट केली होती, तर तिकडे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला होता. पण त्याचवेळी बारामतीत पार्थ पवार दाखल झाले. अचानक पार्थ पवार तिथे पोहोचले. सर्व माध्यमांचे लक्ष मुंबईत असताना बारामतीत पार्थ पवारांचे आगमन झाले. त्यानंतर ते स्वतःच्या घरी न जाता थेट साहेबांच्या निवासस्थानी गेले. नातू आणि आजोबांमध्ये कोणती खलबते सुरू असावीत याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले होते. काही न्यूज चॅनल्सनी तिथे फोटो आणि व्हिडिओ मिळवण्याचे प्रयत्न केले. काही दृश्य समोरही आली, पण त्या चर्चेत नेमके काय झाले हे कोणालाच समजले नाही. परंतु ही भेट झाल्यानंतर राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे धाबे दणाणले असावे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ज्यावेळी सुनेत्रा वहिनींना मुंबईला नेले जात होते त्याचवेळी पार्थ पवार मात्र बारामतीतच होते. 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटं. ही केवळ 90 मिनिटे नव्हती, तर महाराष्ट्राच्या पुढच्या 50 वर्षांच्या राजकारणाची ती ब्लूप्रिंट होती. ज्यावेळी संपूर्ण जगाचे डोळे मुंबईतल्या राजभवनावर लागले होते, जिथे सुनेत्रा वहिनी शपथ घेत होत्या, तिथे बारामतीतील गोविंदबाग बंगल्याचे दरवाजे आतून बंद झाले होते. आत होते राजकारणाचे महामेरू शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार. या भेटीबद्दल सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे पार्थ पवार तिथे आले कसे, कोणाच्या सांगण्यावरून आले? कारण पार्थ पवार हे अजितदादांचे पुत्र आहेत आणि अजितदादांचे कट्टर समर्थक त्यांना आपला पुढचा नेता मानतात. मग अशा तणावाच्या वातावरणात जिथे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे आहेत, तिथे पार्थ पवार साहेबांच्या चरणी का झुकले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 90 मिनिटांच्या चर्चेत एकही शब्द बाहेर गेला नाही. पण जेव्हा पार्थ पवार बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूप काही सांगून जात होते. हा कोणताही कौटुंबिक चहापानाचा कार्यक्रम नव्हता, तर हा राजकारणातील सर्वात मोठा रिव्हर्स गेम होता. राजकीय विश्लेषकांच्या मते पार्थ पवारांना याची पूर्ण जाणीव आहे की अजितदादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी नेमकी कशी होती. दादांना नेहमीच पक्ष एकसंध हवा होता, पण दादांच्या जाण्यानंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी काही बाहेरच्या शक्तींनी खेळ सुरू केला होता. पार्थ पवारांना कदाचित हे कळून चुकले होते की सुनेत्रा वहिनींना पुढे करून काही लोक आपले स्वतःचे राजकीय इमले उभे करू पाहत आहेत. या 1.5 तासात साहेबांनी पार्थ यांना असा कोणता कानमंत्र दिला? असे म्हटले जाते की साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या शिदोरीतून अशा काही गोष्टी मांडल्या ज्याने पार्थ पवारांचे डोळे उघडले. विखुरलेला पक्ष आणि विखुरलेले कुटुंब पुन्हा कसे सांधायचे याचे मास्टर प्लॅन त्याच खोलीत तयार झाले. आणि यामागे केवळ राज्याची सत्ता नाही, तर दिल्लीची मोठी गणितं दडलेली आहेत. आता या संपूर्ण थ्रिलरचं अंतिम आणि सर्वात धक्कादायक टप्पा. राज्यामध्ये सुनेत्रा वहिनींचे नाव मोठे केले जात असले तरी दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या भाजपसाठी शरद पवार हे आजही सर्वात मोठे आव्हान आहेत. सध्या केंद्रातील मोदी सरकार हे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्यांवर उभे आहे. अशा नाजूक परिस्थितीत भाजपला सुनील तटकरे यांच्यापेक्षा शरद पवारांच्या 8 खासदारांची ताकद जास्त मोलाची वाटते. पवारांना हे चांगले माहिती आहे की दिल्लीत आपली किंमत काय आहे. भाजपलाही ठाऊक आहे की जर महाराष्ट्रात पवारांना दुखावले तर केंद्रात त्याचे परिणाम भोगावे लागतील. मग हा शपथविधी म्हणजे भाजपला साहेबांनी दिलेला चेकमेट तर नव्हता ना, की भाजपने टाकलेल्या जाळ्यात साहेबांनी स्वतःचाच एक नवा ट्रॅप लावला होता? एक गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही का? सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री तर केले, पण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या म्हणजेच अर्थ खाते देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवले. राजकारणात एक नियम आहे, ज्याच्याकडे पैसा त्याचीच सत्ता. जर सुनेत्रा वहिनींकडे स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक ताकदच नसेल तर त्या केवळ एक शोपीस उपमुख्यमंत्री ठरतील का? हाच तो मुद्दा आहे जो साहेबांनी पार्थ पवारांच्या मनात बिंबवला असण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा वहिनींना पुढे करून त्यांचे नेतृत्व संपवण्याचा हा कट तर नाही ना? असा प्रश्न जेव्हा जनतेत जाईल तेव्हा पवारांच्या एकसंध राष्ट्रवादीचा मार्ग सुकर होईल. ही खेळी इतकी अचूक आहे की यातूनच सुनेत्रा वहिनींचे नेतृत्व वाचवण्याचा बहाणा करून संपूर्ण पक्ष पुन्हा साहेबांच्या अधिपत्याखाली आणण्याची तयारी झाली आहे. आता या संपूर्ण थ्रिलरचा अंतिम आणि सर्वात धक्कादायक टप्पा. राजभवनावरचे दिवे आता मावळले आहेत. सोहळा संपला आहे, पण खरी लढाई आता सुरू झाली आहे. असे बोलले जात आहे की ज्या सुनेत्रा वहिनींना पुढे करून शरद पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला, त्याच सुनेत्रा वहिनी येत्या काही दिवसात स्वतःहून सिल्वर ओकवर जाऊन साहेबांचे आशीर्वाद घेतील. सस्पेन्स उघड झाला. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यातील 1.5 तासाच्या बैठकीत विलिनीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. ज्या सुनेत्रा वहिनींना राष्ट्रवादीच्या मालकीण म्हणून प्रोजेक्ट केलं जात आहे, त्या प्रत्यक्षात साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतील. ज्यांनी पवार कुटुंबात भांडणे लावून तिसऱ्या पक्षाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला, त्यांचे डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आजही एकच शब्द अंतिम असतो आणि तो म्हणजे शरद पवार. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय ते एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये दिलेली सगळी माहिती ही सूत्रांकडून मिळाणाऱ्या चर्चा, राजकीय विश्लेषकांचे तर्क आणि सध्याच्या घडामोडीवर आधारित केवळ एक शक्यता आहे. आम्ही कोणत्याही बातमीची अधिकृत पुष्टी करत नाही. पण विचार करा, सुनेत्रा वहिनींचा तो शपथविधी, इकडे बारामतीत पार्थ पवार आणि साहेबांची 1.5 तास चाललेली खलबतं. राजकारणात अशा भेटीगाठी कधीच विनाकारण नसतात. ज्या अदृश्य शक्तींनी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यांचे डाव साहेबांनी कशा पद्धतीने उलटले असतील. विलिनीकरणाची जी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, ती खरंच वास्तवात येणार का, हे पाहणं आता रंजक ठरेल. पण तुम्हाला काय वाटतं याविषयी? सुनेत्रा वहिनींचा हा निर्णय अजितदादांचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे की यामागे काही नेत्यांची स्वतःचीच राजकीय खेळी आहे? आणि पार्थ पवार शरद पवार भेटीनंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात खरोखर मोठा भूकंप येणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच एका वादळी विषयावर. तोपर्यंत पाहत राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.